सर्वजण सर्व पत्रकारांचं सर्वात पहिल्यांदा स्वागत करतो. आज संपूर्ण देशभर जे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, जे अयोध्येमध्ये राम मंदिर होणार आहे, तर त्याचा एक भव्य दिव्य कार्यक्रम 22 तारखेला होणार आहे. आणि त्याचा आनंदोत्सव आज संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक नागरिक, प्रत्येक प्रत्येक समाजातला व्यक्ती हा तो आनंदोत्सव साजरा करते. परंतु हे करण्यापूर्वी आज आपल्या सर्वांना सुद्धा या मंदिराच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मुळात विक्रम संवत 2080 पौष शुक्ल द्वादशी अर्थात 22 जानेवारी 2024 ला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परंतु त्यापूर्वी ज्यावेळेस एक 492 वर्षापूर्वी मुघल आक्रमक बाबराने अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं त्याची वक्रदृष्टी त्या मंदिरावर पडली आणि त्याचा सरदार जो होता त्या मीर बाकी यांनी त्या अयोध्येतल्या राम मंदिरावर हल्ला केला आणि त्या राम मंदिराच्या जागेवर एक ढाचा बांधला आणि तो संघर्ष सलग 492 वर्ष चालला. आणि याच्यामध्ये जवळजवळ 4 लाख रामभक्त असतील, स्वयंसेवक असतील, अनेक लोकांचं बलिदान या पूर्ण आंदोलनामध्ये झालं. परंतु तरी सुद्धा हा संघर्ष कधी थांबला नाही. हा संघर्ष उत्तरोत्तर वाढत गेला. अयोध्या असो किंवा पूर्ण अयोध्येचा विषय जरी असला तरी प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारताचा आराध्य दैवत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची एक आस्था प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येशी जोडली होती आणि प्रत्येक हिंदू या पूर्ण संघर्षामध्ये सहभागी झाला. कालांतराने आपण बघितलं की एक 2 घटना याच्यामधल्या अशा आहेत की याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की महिलांनी कधी संघर्ष केला नाही, परंतु त्या काळामधल्या काही विशेष युद्धांमध्ये महिलांनी सुद्धा एकूण ज्या 76 लढाई झाल्या होत्या त्याच्यामध्ये काही महिलांनी सुद्धा विशेष लढाई केलेल्या आहेत. स्वतः महिलांनी हातामध्ये तलवार घेऊन त्या ढाच्याच्या वर आक्रमण करून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलं होतं. पण त्यांचं योगदान त्याच्यामध्ये कामी आलं, त्यांना सर्वांना बलिदान आलं. अशा अनेक युद्ध, अनेक लढाया त्याच्यामध्ये झाल्या आणि हे प्रकरण नंतर कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये सगळं प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा संपूर्ण निकाल राम जन्मभूमीच्या बाजूने दिला आणि कोर्टाने एक राम जन्मभूमी न्यास तीर्थक्षेत्र न्यास नावाने ट्रस्ट आपल्याला बनवायला सांगितला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून एक भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरुवात झाली. तर या राम मंदिराच्या निर्माणासाठी जो निधी आवश्यकता होती तर त्याच्यासाठी काय की पूर्वी या मंदिराच्या निर्माणासाठी अनेक लोक म्हणत होते की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही हे मंदिर पूर्णपणे बांधून देऊ. परंतु आपल्याला प्रत्येक हिंदूच्या, प्रत्येक भारतीयाच्या सहभागातून हे मंदिर होणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण एक निधी समर्पण अभियान त्या काळामध्ये घेतलं आणि त्याच्या माध्यमातून एक फार मोठा निधी आपल्याला राम जन्मभूमीच्या मंदिरासाठी आपण गोळा केला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की जसा या मंदिराचा निधी जमा झाला त्याच्यानंतर आपण ठरवलं होतं की मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. पण आपण त्या काळातला जो आराखडा बनवला होता एक 20 वर्षांपूर्वीचा तो थोडासा छोटा होता, म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल केला आणि पूर्वी जसं आपण म्हणत होतो की 2 मजल्यांचं जो मंदिर होतं ते आपण नंतर 3 मजल्यांचं केलं. त्याच्यानंतर जे पूर्वी 3 घुमटांचं मंदिर होतं त्याचे 5 घुमट केले. एकूण मंदिराची जर लांबी रुंदी आपण बघितली तर 280 फूट बाय 360 बाय त्याची उंची जी 161 फूट आहे. म्हणजे अतिशय भव्य असं राम मंदिर आपण तिथे बांधण्याचा उपक्रम हातामध्ये घेतला. त्याच्यामध्ये जे 5 सभा मंडप आहेत त्याच्यामध्ये रंगमंडप, प्रार्थना मंडप, सभा मंडप, कीर्तन मंडप अशा वेगवेगळ्या प्रकारचे 5 मंडपाची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि हे जे मंदिर आहे याच्यामध्ये सांगण्यासारखं तसं भरपूर आहे, परंतु या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर म्हणजे पूर्ण भारताच्या एकात्मतेचं चित्र आपल्या समोर उभं करतं. तर त्याच्यासाठी या मंदिराच्या निर्माणामध्ये संपूर्ण भारताचा सहभाग कशा पद्धतीने आपण घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले जे दगड आहेत तर ते जो गुलाबी दगड आहे तो राजस्थान मधून आणलेला आहे, जो काळा दगड आहे, जो काळा ग्रॅनाइट आहे तो कर्नाटक मधून आणलेला आहे. त्याच्यासाठी लागणारे जे कारागीर आहेत ते काही ओडिसा, अरुणाचल प्रदेश इकडनं आणलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारे जे लाकूड आहे, जे सागवान आहे ते महाराष्ट्रामधनं गेलेले आहे. आणि याच्या माध्यमातून संपूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान त्या संपूर्ण राम मंदिरामध्ये आहे. आणि आपण म्हणतो की राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ही जी आपल्या संकल्पना आहे ती याच्यामधनं साध्य होते. नागर शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर 1000 वर्षात टिकेल अशा पद्धतीने त्या मंदिराचं पूर्ण निर्माण आपण केलेलं आहे. मंदिर हे 1000 वर्ष टिकेल
परंतु ते काही टिकलं नाही. कारण आपण बघतो की शरयू नदीचा प्रवाह फार तीव्र होता आणि त्याच्यामध्ये कालांतराने त्या शरयू नदीचा प्रवाह बदलला आणि ते मंदिर खचलं असावं असा काही लोकांनी त्याच्यामध्ये निष्कर्ष काढला. आणि म्हणून जर हे मंदिर हे 1000 वर्षात टिकावं जर आपण सुद्धा असं म्हणतोय तर त्याच्यामध्ये केलेले जे बदल आहेत म्हणजे त्याच्या मंदिरामध्ये जी खाली कृत्रिम जमीन बनवलेली आहे का ज्यावेळेस त्याचं खाली आपण जे खोदकाम केलं त्याच्यामध्ये जवळजवळ 200 फूट खाली आपण खोदकाम केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खडक लागलेला नव्हता. त्याच्यामुळे आपण तिथे एक कृत्रिम जमीन बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 400 फूट बाय 200 फूट आणि खाली जवळजवळ त्याची रुंदी जवळजवळ 40 फूट केलेली आहे. आणि बाजूला सुद्धा एक कंपाऊंड वॉल जी असावी तर ती कंपाऊंड वॉल सुद्धा जवळजवळ जमिनीपासून खाली 40 फूट आणि त्याची रुंदी 42 फूट ठेवलेली आहे. आणि या पूर्ण मंदिरामध्ये आपण जर 1000 वर्ष आपण मंदिर टिकावं असं जर आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये कुठेही सिमेंटचा आणि मेटलचा उपयोग केलेला मेटलचा म्हणजे लोखंडाचा उपयोग केलेला नाहीये. कारण लोखंडाला आणि सिमेंटला त्याचं आयुर्मान जे आहे ते साधारण 100 ते 150 वर्ष आहे. त्याच्यामुळे या पूर्ण मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेही सिमेंट आणि लोखंड वापरलेलं नाहीये. या पूर्ण मंदिरामध्ये तांब्याचा वापर केलेला आहे. आणि आपण जसं म्हणतो की हे मंदिर 100% 1000 वर्ष टिकणार आहे आणि या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग योगदान या पूर्ण मंदिरामध्ये आहे. आपण सर्वांनी सुद्धा म्हणजे या मंदिराच्या आता आपण सगळीकडे अक्षतांचं वाटपाचं काम सुरू आहे तर मी सर्वांना सुद्धा आमंत्रित करतो की आपण सर्वांनी सुद्धा अयोध्येमध्ये नक्की या. आपल्याला या प्रभू श्रीरामांचं जे मंदिर अयोध्येमध्ये एवढ्या मोठ्या संघर्षानंतर होतंय त्याची सर्व पार्श्वभूमी आणि ते मंदिर कसं उभं राहते ते सांगितलंय. आता साहजिकच आपल्याला सगळ्यांना या आपल्या आनंदोत्सवाचा या संपूर्ण देशाला आनंद झालेलाच आहे. तर पिंपरी चिंचवड शहर यात मागे नाहीये. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा आज जवळपास ज्यावेळेस गेल्या महिन्याभरापासून ज्यावेळेस अयोध्येवरून ज्या अक्षता आल्या आणि त्या अक्षतांचा कलश ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या महिनाभर प्रत्येक मंदिरांमध्ये फिरवला गेला तर त्या कलशाच्या दर्शनासाठी लाखो लोकांनी प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी केलेली होती. संपूर्ण पिंपरी चिंचवडचा जर आकडा काढला तर 10 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी त्या कलशाचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं आणि त्याच कलशातल्या अक्षता आज 1 तारीख ते काल 15 मकर संक्रांतीपर्यंत 15 जानेवारी पर्यंत त्या अक्षता सर्वांना घरोघरी वाटप झालेल्या आहे. सुरुवातीला उद्दिष्ट असं ठेवलेलं होतं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 7 लाख घरांपर्यंत त्या अक्षता पोहोचल्या जाव्या आणि मला सांगायला आनंद होतोय की काल मकर संक्रांतीच्या दिवशी तो 7 लाखाचा टप्पा आपला संपूर्ण कार्यकर्त्यांच्या समाजाच्या मदतीनं जवळपास 25,000 कार्यकर्ते या अभियानामध्ये सहभागी होऊन तो 7 लाखांचा टप्पा सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. त्यातूनही काही नागरिकांची अजून मागणी होत आहे की काही घरं बंद असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अक्षता मिळालेल्या नाहीत तर त्यांना सुद्धा अक्षता येत्या 20 तारखेपर्यंत देण्याची व्यवस्था आपले त्या भागातले स्थानिक कार्यकर्ते करणार आहे. हा झाला अक्षतांचा विषय. परंतु ज्या वेळेस सुरुवातीला बैठका झाल्या तर शहरातली मगाशी मी जसा उल्लेख केला की 3,500 मंदिरांमध्ये की हा जल्लोष हा जो काय रामाचा उत्सव हा साजरा केला जावा अशी एक योजना आखली गेली होती. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष हा कलश दर्शनाचा कार्यक्रम आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम करताना आमच्या हे लक्षात आलं की हा कार्यक्रम फक्त 3,500 मंदिरांमध्ये नाही तर प्रत्यक्षात आतापर्यंत 5,000पेक्षा अधिक मंदिर समित्यांनी की जसं की प्रत्येक जण त्या ठिकाणी अयोध्येला जाऊ शकत नाही म्हणून प्रत्येक गाव हे अयोध्या आणि प्रत्येक मंदिर मध्ये कोणत्याही देवाचं असू ते प्रत्येक मंदिर हे राम मंदिर असं गृहीत धरूनच प्रत्येक मंदिर समित्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांनी तेथील कार्यकर्त्यांनी आपापल्या मंदिरांवर मग रोषणाई असेल संध्याकाळचा दीपोत्सवाचा कार्यक्रम असेल भजन कीर्तन सत्संग अनेक प्रकारचे मोठे मोठे प्रसाद महाप्रसाद कित्येक देवालयांमध्ये तर 56 भोग लावण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि जसं ज्या वेळेस सतयुगामध्ये भगवान श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता आणि हा जो आता आपण 495 वर्षाचा म्हणजे जवळपास 500 वर्षांचा हा वनवास भोगून जेव्हा प्रभू श्रीराम माघारी येत आहेत तर तो आनंद उत्सव येथील सगळ्याच पिंपरी चिंचवडकरांनाच नव्हे तर संपूर्ण देशवासियांना झालेला आहे. आणि त्या प्रित्यर्थ प्रत्येक मंडळाने असेल गणेशोत्सव मंडळ घ्या किंवा सत्संग मंडळ घ्या भजनी मंडळ घ्या एकही त्या दिवशी 22 जानेवारीच्या दिवशी एकही मंदिर हे असं रीत नसणार आहे की त्या ठिकाणी भजन कीर्तन सत्संग राम नामाचा जप होणार नाही. अगदी छोट्यातलं छोटं मंदिर असेल किंवा मोठ्यातलं मोठं मंदिर असेल देवस्थान असतील सगळ्यांनी आपापले कार्यक्रम अतिशय भव्य दिव्यतेने करण्याचं योजलेलं आहे. त्याची सर्व आपण अनुभूती घेणारच आहोत. त्यामुळं या केवळ आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांसोबतच
अनेकांनी वैद्यकीय शिबिर सुद्धा, मग त्यात रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, तपासणी शिबिर असेल, वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा घेण्याचं ठरवलेलं आहे. कित्येक मंदिरांनी अशी योजना केलेली आहे की सतत 24 तास राम नामाचा जप सतत कोण ना कोणतरी त्या ठिकाणी करणार. मग त्याच्यात दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा अशी काही ठिकाणी योजना झालेली आहे. त्यामुळं अनेक वेगवेगळे उपक्रम प्रत्येक जण आपापल्या भागात, हे केवळ मंदिरांमध्येच नाही तर कित्येक मोठ्या मोठ्या सोसायट्या असतील, एकही गल्ली, एकही गाव असं नाहीये की ज्यांनी त्या ठिकाणी त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं नाही. ज्याला यथाशक्ती यथायोग्य ज्या पद्धतीनं, ज्याप्रमाणे आपण पाहतो की इतिहासात जसं प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासात जात असताना शबरी मातेला भेटायला गेले, त्यावेळेस शबरी मातेने आपली जी त्याचं घर कुटी जे सजवलं होतं, ज्याप्रमाणे तिला बोरं प्रभू श्रीरामांसाठी त्यांनी आणली होती, अगदी त्याचप्रमाणे किती छोटं मंदिर असू दे, किती मोठं मंदिर असू दे किंवा किती छोटी वस्ती असू दे, अगदी सेवा वस्ती असू दे, ज्याला आपण झोपडपट्टी संबोधतो, तर त्या सेवा वस्तीमध्ये सुद्धा अनेकांनी स्वतः खूप मोठे कार्यक्रम घेण्याचं योजलेलं आहे. एकही घर त्या दिवशी रित राहणार नाही. प्रत्येक घरामध्ये किमान 5 तरी दिवे दारामध्ये लावले जाणार आहेत, गोड धोन प्रत्येक जण करणार आहे. अगदी दिवाळी सारखं वातावरण यावेळेस या दिवशी असणार आहे. त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की जो कोणी या अक्षदांपासून ज्याला कोणाला भेटल्या नसतील, त्यांनी आपल्या तेथील असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क करावा, त्या मंगल अक्षदांचा लाभ घ्यावा. त्या दिवशी त्या मंगल अक्षदा प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये किंवा प्रभू श्रीरामाचं मंदिर जर आपल्या परिसरात नसेल तर इतर कुठल्याही मंदिरामध्ये त्या अक्षता समर्पित कराव्या. आपण त्या कार्यक्रमाला हजेरी लावावी. ज्यावेळेस 12:30 वाजता 22 तारखेला त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठा होईल, त्या दिवशी आपल्या ज्या ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणी जवळच्या मंदिरामध्ये आपण सत्संग भजनात या ठिकाणी सहभाग घ्या. एलईडी स्क्रीनवर तो कार्यक्रम त्या ठिकाणी लाईव्ह दाखवला जाणार आहे. कित्येक ठिकाणी शोभायात्रा त्या दिवशी संध्याकाळी केल्या जाणार आहे. फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. फुलांची उधळण केली जाणार आहे. त्यामुळं आपण जसं त्यावेळेस राम सेतू बांधण्याकरता हनुमंतरायांबरोबर वानर सेनेने सुद्धा आपला सहभाग नोंदवला, छोट्या खारुताईने सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता, अगदी त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी सुद्धा आपला खारुताईचा वाटा या रामकार्यामध्ये नोंदवावा, सहभाग नोंदवावा. जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी आता सांगितलं की हे सगळे कार्यक्रम होत आहेत, तसं धनराजजी बिर्दांच्या माध्यमातून या पिंपरी गावामध्ये सुद्धा भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर होम हवन करण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये गेलो होतो तर कीर्तन चालू असताना की समाजावर एवढ्या पद्धतीने परिणाम होत चाललेला आहे की महाराजांनी कीर्तन संपताना 22 जानेवारीला आपल्या घरी दिवाळी साजरी झाली पाहिजे या काल्याच्या कीर्तनामध्ये अनेक साधू आपले आणि प्रवचनकार आणि कीर्तनकार हे सगळ्या प्रकारची माहिती देत आहेत. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की विविध स्तरातील आणि विविध जाती संस्थातील जो समाजाचा सहभाग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरा एक पहिला मुद्दा असं मला वाटतं की मुस्लिम समाज जो आहे हा मुस्लिम समाजाचा सहभाग सुद्धा या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या निमित्ताने मला असं वाटतं की जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये धनराज बिर्दांनी हा ज्या कार्यक्रमाचं आयोजन केले, याच्यामध्ये विविध संस्था आणि विविध ज्ञाती संस्था यांच्या सहभागाने हा मोठा कार्यक्रम होतोय. ह्याचं जरा प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये हे सगळे लोक जी सगळी काम करतायत, तर विविध ज्या संस्था आहेत किंवा इतर जाती संस्था आहेत यांच्यामध्ये सहभाग घेत असताना जसे आपले कार्यकर्ते काम करतायत, हे कार्यकर्ते काम करत असताना आम्ही काल एका ठिकाणी सहज गेलो असताना एका घरामध्ये सहज संपर्क केला आणि विचारलं की तुमच्याकडे अक्षता आले का. ते एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडे 2 कार्यकर्ते घेऊन गेले. तर त्यांना विचारलं की तुम्हाला काय सांगितलं 2 कार्यकर्ते. तर त्या 2 कार्यकर्त्यांनी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना असं एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे की त्यांनी एखाद्या घरामध्ये जर आपण अक्षता आणि पत्रिका जर देऊन गेली तर आपण नेमकं त्या दिवशी 22 तारखेला करायचं काय. तर त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये रांगोळी काढावी, सडे साजरे करावेत, दीपमाळा लावाव्यात, आकाशकंदी लावाव्या, 5 दिवे लावावेत आणि गोडधोड करावे, रामरक्षा करावी, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपापल्या ठिकाणी करा. असं आता काही ठिकाणी असे काही कार्यक्रम ठरले की काही ठिकाणी मंडळांनी असं ठरवलंय की त्याचे डीजे लावेत. तर डीजे लावताना काय करावं, तर डीजे लावताना देवाची गाणी तिथे लावली जाते. अशा काही पद्धतीने सुद्धा डीजे लावण्याची व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी रॅली जशी ज्या पद्धतीने काढली की सायकलची रॅली आणि 2 व्हीलरची रॅली, भगव्या टोप्या, वर्ष पंचे असे घालून काही ठिकाणी बाई भागामध्ये हा जो मी उपक्रम सांगतोय हा एकूण देशभरातल्या विविध विभागातला सांगतोय, देशभरमध्ये चालणाऱ्या कार्यक्रमात सांगतोय. तर याच्यामध्ये सहभाग घेताना बालांपासून वृद्धांपर्यंत सर्व समाज याच्यामध्ये सर्व समाजाचा समावेश झालेला आहे.
याच्यामध्ये. आणि यामध्ये अयोध्ये नगरीमध्ये 22 तारखेला होणार जो कार्यक्रम, या अयोध्येच्या कार्यक्रमामुळे अनेक लोकांना याच्यामध्ये रोजगार प्राप्त झाले. या रोजगार प्राप्त होण्याच्या मध्ये जसं आपण प्लास्टिक मुक्त समाज जसं म्हणतोय, तसं आपण विविध प्रकारच्या योजना या राम मंदिराच्या दृष्टिकोनातून समाज उपयोगी जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपण या निमित्ताने राबवत आहोत. त्याच्यामध्ये जसं यांनी उल्लेख केला, शिबिरं लावलेली आहेत. या वेळेमध्ये महिलांच्यासाठी वेगळी शिबिरं लावलेत, पुरुषांसाठी सगळी वेगळी वेगळी शिबिरं लावलेत. पण याच्यामध्ये समाज जागृतीच्या दृष्टीने केवळ राम मंदिराची स्थापना, रामललाचं प्रतिष्ठापना होणार नसून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं उत्थान निर्माण होणार. आणि या उत्थानाबरोबर देश, जसं आपण म्हणतोय, या जगाचं नेतृत्व करणारा हा हिंदू समाज, हा भारत देश आहे, हा देशाला नेतृत्व करणार आहे. जसं रामललाची ज्यावेळी मुक्तता झाली, तिची खरी मुक्तता आहे, या देशाला ना या जगाला जे नेतृत्व देणार आहे ते मला वाटतं प्रभू श्रीराम देणार आहे. आणि या निमित्ताने सर्व समाजाचं नेतृत्व या रामललाच्या निमित्ताने अशा प्रकारचा समाज, चांगला जागृत समाज हा निर्माण होईल. जसं असं लोक म्हणतात की आता रामलला आला म्हणजे की रामराज्य येणार. तर रामराज्य येणार म्हणजे काय, की रामराज्य येणार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे दिलेलं आपलं संविधान आहे, त्या संविधानाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे हे रामराज्य चालेल, हा त्याचा माझा अभिप्राय खरा अर्थ आहे. आणि या अर्थाच्या निमित्ताने आपण सर्व समाजाने 22 तारखेला दिवाळी साजरी करावी. या दिवाळीची साजरी करताना समाजाला एक चांगला संदेश जाईल असं मी सगळ्यांच्या, आपण बसलेल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी व्हाल आणि 20 तारखेच्या कार्यक्रमाचं जो काही आयोजन आहे ते धनराजी बिरदा यांना विनंती करतो की 20 तारखेच्या नियोजनाचं ते आपल्याला संबोधित करतो. जय श्रीराम. आपल्या हिंदू देवाचे आराध्य दैवत, सनातन धर्माचे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्यांनी विश्वाला सनातन धर्म काय आहे, अनंत कालांपासून चालत आलेला हा धर्म, त्याची पूर्णता कशी असती आणि पूर्ण 16 संस्कार आपण जर केले तर एक राजाचा मुलगा श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकतात, असं त्यांनी ह्या संपूर्ण जगाला आदर्श घेऊन दिलेला आहे. असे आदर्श पुरुष, संपूर्ण मर्यादाला पालन करणारे, जगातले सगळ्यात मोठे आपले देव मानले जातात. आणि हिंदू धर्माचा ज्यांनी पायंडा या सनातन धर्माचा ठेवला, असे श्री प्रभू श्रीराम, ज्यांना प्रत्येक एक जण मानतो, कणकणात, मनामनात, पशु पक्षी प्राणी सर्वजण मानतात. अशा प्रभू रामाचं 550 वर्षाचं, पहिले त्यांना त्यांच्या काळात 14 वर्षाचा वनवास दिला गेला, पण आमच्या मानवाच्या जीवना काळामध्ये आम्ही त्यांना 500 वर्षाचा वनवास दिलेला आहे. आणि असा 500 वर्षाचा वनवास आज तो संपतोय आणि आमच्या संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण मानव जातीमध्ये एक हर्ष उल्हासाचा वातावरण निर्माण झालेला आहे. अशा काळामध्ये 22 जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे आणि त्यांची प्राणप्रतिष्ठान खूप मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण जगभरात राम नाम चालू आहे आणि प्रत्येक घराघरात छोट्या मुलांच्या तोंडात पण राम नामचं नाम चालू आहे. अशा प्रत्येक एक व्यक्तींनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. प्रत्येक एक व्यक्ती आपला अयोध्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये, प्रत्येक एक सर्वसामान्य व्यक्तीमध्ये, प्रत्येक एक छोट्या घरची भगिनी, माता भगिनी किंवा पुरुष, आपले सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी 20 तारखेला आपण 3:30 वाजता शगुन चौकातनं एक रॅली काढतो. त्या रॅलीमध्ये एक कलश यात्रा, शोभायात्रा व त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार, तिथं आपण राम रसायन यज्ञ घेतलेला आहे आणि तिथं काही मंत्रचा उच्चार होणार आहे. हिंदू धर्माचा आपण संरक्षण शपथ घेणार आहे. असा मोठा कार्यक्रम आपण या सर्व लोकांसाठी, जे लोकांच्या मनात आहे पण त्यांचा हर्ष उल्हास कुठं गमवू नये, त्यांचा हर्ष उल्हास कुठं घरातच कोंडून राहू नये, त्यांना बाहेर यायचंय, हर्ष उल्हास करायचा 4 लोकांमध्ये, सर्व लोकांच्या आणि एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आपण सर्वसामान्यांसाठी घेतलाय. कुठल्याही पक्षाचा बेस त्याला दिलं गेलं नाहीये, कारण की श्रीराम हे सर्वांचे होते. आपण सर्व एक जाती धर्माचे, प्रत्येक एक माणसाला आपण ब्रीद वाक्य टाकले त्याच्यात, जात धन पात सब छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो. आपण हिंदू राष्ट्राला जोडत असताना, श्रीराम येत असताना, ह्याच्या पुढच्या काळामध्ये राम राज्य येणार आहे, तर प्रत्येक जाती धर्माला आपण संरक्षण देणं हे सनातन धर्माचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्राचीन काळापासून ते करत आलेले आहे, याच्या पुढे पण ते करत राहतील. म्हणून आपण सर्व
धर्मीय सर्व जाती पाती पंत प्रांतच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन हा पिंपरी मध्ये एक मोठा कार्यक्रम घेतोय. पिंपरीची भूमीच हा आपण का निवडली त्याचं एक कारण आहे. हे साधू संतांची भूमी आहे, मोऱ्या गोसावीची भूमी आहे. आज आपण बघतोय पिंपरीमध्ये सिंधी समाजामध्ये प्रत्येक एक गोष्टीच्या पाठीमागे राम लावलं जातं आणि प्रत्येक एक माणूस ज्यावेळेस रामचं नाम 500 वर्षापर्यंत चालवत आलेला आहे, असा एक प्रत्येक प्राणी पशु पक्षी प्रत्येक व्यक्ती ज्यांनी पूजा अर्चना केली, प्रत्येक हा व्यक्ती आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, तो आमच्यासाठी पूजनीय आहे. अशा सर्व लोकांचं मान सन्मान आणि तिथं भोजन प्रसादी पण आपण ठेवलेली आहे लोकांसाठी. तर मी लोकांना हात जोडून आव्हान करतो की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त राम नाम जपावं आणि 20 तारखेला येत्या 20 तारखेला आपण जो कार्यक्रम ठेवलाय त्याच्यात सम्मिलित होऊन रामचं नाम वाढवण्यासाठी राम नाम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यावं एवढीच आपल्याकडे विनंती करतो. जय श्रीराम.